सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावा बहिणीकडनं तुम्हाला प्रेम मिळेल. दिलेला शब्द तुम्ही अंमलामध्ये आणाल, ज्यामुळे आज तुमच्या घरातील लोक तुमच्याकडनं आनंदी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल, त्यामुळे अनेक समस्या येतील. कोणाच्या तरी नाराजीनं घरातील वातावरण बिघडेल. कामाच्या ठिकाणी बदल होतील. सहकाऱ्यांचा मूड मात्र खराब होऊ शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक जवळचा मित्र भेटू शकतो. तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचं खाणं पिणं टाळा. तुमच्या सहकाऱ्यांपैकी तुम्हाला व्यवसायामध्ये सल्ला दिला असेल कोणी, तर तो स्वीकारा. तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी प्रवास करावा लागेल. एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही संध्याकाळी सहभागी व्हाल. आज तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडेल, त्यामुळे थोड्या समस्या येतील. कामाच्या ठिकाणी आज बदल होतील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वडिलांच्या कृपेनं मालमत्ता मिळवण्याची इच्छा तुमची पूर्ण होईल. तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. वाहन तुम्ही जपून चालवा, कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. आज तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या सहकाऱ्यांपैकी तुम्हाला व्यवसायामध्ये कोणी सल्ला दिला असेल तर तो तुम्ही स्वीकारा. आज तुम्ही एका शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या विवाहातील अडथळे आज दूर होतील. लग्नाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आज फायदा होईल. तुमच्या योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घाईमध्ये आणि भावनिक होऊन घेऊ नका. भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. सामाजिक कार्य केल्यानं तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांशी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास आज यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा आज आदर वाढेल. घरातील मोठ्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला यश मिळेल. व्यापार क्षेत्रामध्ये सुधारणा होतील. नवीन तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला सतावतील. आज तुमच्या नियोजित योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय हा तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका, कारण भविष्यामध्ये त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरती होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तुम्हाला मिळकत आणि खर्चामध्ये समतोल राखावा लागेल. तुम्हाला समस्यांना देखील तोंड द्यावं लागेल. जोडीदाराची साथ मिळाल्यानं मात्र तुम्ही अडचणींमधून मुक्त व्हाल. अचानक तुम्हाला आज आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापार क्षेत्रामध्ये सुधारणा होतील. नवीन संधी तुम्हाला मिळतील. पोटाशी संबंधित समस्या मात्र तुम्हाला सतावू शकतात. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आज तुमच्या मागे राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल, त्यामुळे काही नवीन मित्र तुम्हाला बनतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धेमध्ये विशेष यश मिळवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाई केल्यानं तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. काही आजार तुम्हाला त्रास देतील. नोकरदार लोकांसाठी नवीन साधनं मिळतील. पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला जोडीदाराची साथ मिळाल्यानं तुम्ही अडचणींपासून मुक्त व्हाल. तुम्हाला आज तुमच्या सासरकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एक पांढरे आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायासाठी कोणताही निर्णय तुम्ही कोणत्याही दबावाखाली घेऊ नका. भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काही प्रलंबित कामं आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. सहकारी तुम्हाला नोकरीमध्ये मदत करतील. तुम्हाला तुमच्या रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. वरिष्ठांकडनं तुम्हाला ओरडा मिळू शकतो. व्यवसायासाठी तुम्हाला आज प्रवास करावा लागेल. आज कामाच्या ठिकाणी घाई केल्यानं तुमच्या आरोग्यावरती मात्र परिणाम होईल. नोकरदार लोकांसाठी नवीन संधी मिळतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कर्मचाऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी काहीसा तणाव तुम्हाला निर्माण करावा लागेल आणि त्याचा सामना देखील करावा लागेल. एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला नाही. तुमचे पैसे भविष्यामध्ये अडकू शकतात. कुटुंबाकडून आज तुम्हाला फायदा होईल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील. तुम्हाला आज भविष्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्याची आज तुम्हाला चुणूक लागेल. तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राला भेटाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वाहन जपून चालवा. अचानक बिघाड झाल्यानं तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक स्थळी जाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मनामध्ये कल्पना आली तर त्यावरती तुम्ही विचार करा. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांकडून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ थोडासा अनुकूल राहील. मालमत्ता विकत घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर सर्व गोष्टी तपासून घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही अडचणीमध्ये याल. लव्ह लाईफसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. कौटुंबिक व्यवसायातील प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील सदस्य अगदी आनंदी राहतील. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून आराम मिळेल. पालकांचा सल्ला तुम्हाला उपयोगी राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.